नमस्कार, मी भारती. आपल्या टॉप मराठी शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे. तर आज आपल्याला बाही लांबी कशी मोजायची किंवा तिचा माप कसा घ्यायचा, कटिंग कशी करायची, तर अगदी मी सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करीत आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला पेपर कटिंग करायची आहे. त्याच्यानंतर आपण ब्लाउज पीसची कटाई करून घ्यायची आहे. म्हणजे आपला कपडा बी वेस्ट नाही झाला पाहिजे. कपडा बी आपण डायरेक्ट नवीन असल्या कारणाने आपण डायरेक्ट कापड कटिंग करतो. तर कधी कमी जास्त होऊन जातो. तर त्या कारणाने आपण अगोदर पेपर कटिंग करून घ्यायची आहे. तर मी तुमच्या समोर बरोबर जास्त माप न लावता एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे. तर आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, बाही लांबी मोजून घ्यायची आहे. तर बघा 3.25 ची लांबी आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 4.25 इंच लांबी वाढवून घ्यायची आहे. तर मी 4.25 इंच लांबी वाढवून घेत आहे. आपल्याला बंद भाग आपल्याकडे ठेवायचा आहे. बरोबर मी 2 अस्तिंग काढण्यासाठी असं डबल करून घेतलेला आहे पेपर. त्याच्यानंतर अशी फोल्ड करून घ्यायची आहे. आता आपण ब्लाउजची लांबी तर मोजलीच आहे. तर आपल्याला 4.25 इंच लांबी घ्यायची आहे. तर बघा मी 4.25 इंच लांबी घेतलेली आहे. तर मी आता बाही लांबी 4.3 4.25 ची लांबी घेत आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला इथून सानी बरोबर टेप लावून घ्यायचा आहे. बरोबर 2.5 इंच इथं 2.5 इंचावर मार्जिन करून घ्यायची आहे. बघा इथून बरोबर आपल्याला 2.5 इंचावर मार्जिन करून घ्यायची आहे. तर 2.5 इंच नाहीतर 2 इंच पण घेऊ शकतो आपण. 2 इंच पण घेऊ शकतो. तर बघा त्याच्यानंतर आपल्याला हा भाग बरोबर असा मोजून घ्यायचा आहे. असा बरोबर इथून मोजून घ्यायचा आहे. तर हा भाग आपला 6.25 इंच येत आहे. तर आपण इथून एवढा टेप लावून घ्यायचा आहे. असा सरळपणे टेप लावून घ्यायचा आहे. तर बरोबर आपल्याला 6.25 इंचावर मार्जिन करून घ्यायची आहे. 6.25 इंच. तर बघा मी अशी सरळपणे रेष ओढून घेत आहे. 6.25 इंच. आता आपल्याला काय करायचं आहे, बरोबर बगलमधून आपल्याला शोल्डर, जे हे शोल्डर असते त्या शोल्डर वरून बगलमध्ये आपल्याला बरोबर असं मोजून घ्यायचं आहे. बघा तर 6.25 चा बगल आहे आपला 6.25 इंच. तर बरोबर आपल्याला इथं असं 6.25 इंच असं मोजून घ्यायचं आहे. बघा बरोबर आपलं इथं माप आलेलं आहे 6.25 इंच. तर आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला 2 इंच वाढवून घ्यायचं आहे. 2 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, बगलला आपल्याला असा बाहीचा आकार काढून घ्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला बाही तयार करून घ्यायची आहे. आता आपल्याला इथून फक्त अर्धा इंच आपल्या मुंड्यामध्ये झोल न आल्या पाहिजे, बगलमध्ये झोल न आल्या पाहिजे. म्हणजे समोरच्या साईडनं आपण जोडतो तो भाग, त्याच्यासाठी आपल्याला असा इथून पण असा आकार द्यायचा आहे. असा हलकासा आपल्याला आकार द्यायचा आहे. बरोबर आपण इथून बीचमधून दोनही साईडनं असं सोडून घ्यायचं आहे, मोजून घ्यायचं आहे. बघा 3.5 इंच इथून 3.5 इंच. तर दोनही साईडनं आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर असा हलकासा आपल्याला आकार काढून घ्यायचा आहे. तर हर एक बाईचं वेगवेगळी कटिंग असते. तर आपल्याला कधी मोठ्या साईजची असते बाई किंवा लहान साईजची असते. तर आपल्याला असेच आकार काढून सनी आपल्याला बाई तयार करायची असते. तर जर जो मोठा साईज असतो तर माप जसा वाढते, सामोर होते, तर आपल्याला सामोरच्या साईडनं जास्त पेपर कटिंग करून सनी आपल्याला बरोबर असं माप लावून घ्यायचं असते. आता आपल्याला दंड मोजून घ्यायचा आहे. बघा असं दंड मोजून घ्यायचा आहे. तर दंड आहे 6.25 इंच. तर आपल्याला 6.25 इंचावर
मार्जिन करून घ्यायची आहे. बघा 5.5 इंचावर मार्जिन करून घेतलेली आहे. आता आपल्याला इथून असं तिरकस असं रेषा ओढून घ्यायचं आहे. अर्धा इंच आपल्याला अर्धा इंच पेक्षा कमी अर्धाच इंच तर आपला हा शिलाईमध्ये जाण्यावाला भाग आहे. आता आपल्याला इथून 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून पण अशी तिरकसपणे रेष काढून अशी ओढून घ्यायची आहे. तर बघा एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे. आपल्याला आता बगलमधून मोजून घ्यायचा आहे. तर आपला एवढा साईज आपला शिलाईमध्ये जाईल. एवढा भाग आपला शिलाईमध्ये जाणार आहे. तर बघा इथं 1.25 इंच येत आहे. तर बरोबर आपला 1.25 इंच इथं येणार आहे. बरोबर 1.25 इंच इथून जेवढी पण बाई असते ही तेवढी आपल्याला बरोबर अशी आकाराने मोजून घ्यायची आहे. तर आता मी तुमच्या समोर कटाई करून घेत आहे. तर बघा 2 अस्तिंग तयार झालेले आहेत. आता आपल्याला हा भाग आकार दिलेला भाग आहे हा काढून टाकायचा आहे. जेव्हा आपण शिलाई करतो तेव्हा आपल्या लक्षात येत नाही, आपल्या बगलचा साईड लक्षात येत नाही, तर आपल्याला काय करायचं आहे, इथं एक असं खाचा द्यायचा आहे. बरोबर आपली फिटिंग अशी यायला पाहिजे. शोल्डरवर पण एक खाचा द्यायचा आहे. शोल्डर जोडताना आपल्याला अडचण येते, कमी जास्त कापड होतो, तर आपण बरोबर हा टक जो आहे हा बरोबर आपल्या शोल्डरवर जोडून दोनही साईडनं शिलाई करून घ्यायची आहे. आता बघा मी बाईची हे कटिंग करून घेत आहे, जो आपल्या बगलमध्ये झोल न आल्या पाहिजे. आता आपली पेपर कटिंग करून झालेली आहे. आता आपण डायरेक्ट हेच पेपर कटिंग इथं ठेवून आपण साडी ब्लाउज पीसवर कटिंग करून घ्यायची आहे. बघा हे साडीवरचं ब्लाउज पीस आहे. तर याला दोनही साईडनं अशी बॉर्डर आलेली आहे. तर आता काय करायचं आहे, ही बॉर्डर आपल्या दोनही अस्तिंगवर दोनही साईडनं अशी म्हणजे बीचमध्ये आल्या पाहिजे. तर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर ब्लाउजची म्हणजे जेवढी बॉर्डर आहे तेवढी मोजून घ्यायची आहे. 14 इंचची बॉर्डर आलेली आहे. तर आता आपल्याला इथून 7 1 7 2 14 तर आपल्याला इथं मार्जिन लावून घ्यायचं आहे. वरच्या साईडनं पण न खालच्या साईडनं पण आपल्याला मार्जिन करून घ्यायची आहे. आता आपण हे पेपर कटिंग केलेली बाई आहे, तर आपल्याला बरोबर असं हे जे मी टक्स लावलेला आहे, खाचा मारलेला आहे, बरोबर असं लाईननं आल्या पाहिजे. आता ह्या साईडनं बरोबर येत आहे, ह्या साईडनं थोडा कमी जात आहे. बघा ह्या साईडनं कमी जात आहे. तर आता मी इथं काय करणार, जॉईन करून घेणार. तर अशी जोडून घ्यायची आहे आपल्याला बाई. त्याच्यानंतर आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर मी आता कटिंग करून घेत आहे. तर बघा ह्या साईडनं आपल्याला थोडा भाग कमी गेलेला आहे, तर हा भाग थोडा आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, कपड्यानं जॉईन करून घ्यायचे आहे. तर मी आता इथून अशी कटाई करून घेत आहे. तर आता आपल्याला अस्तर कटाई करून घ्यायचा आहे. तर बरोबर हाच भाग आपल्याला याच्यावर ठेवून घ्यायचा आहे अस्तरवर आणि कटाई करून घ्यायची आहे.
अशा प्रकारे ठेवून द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला कटाई करून घ्यायची आहे. तर आपल्याला अस्तरवर असं जोडून घ्यायचं आहे. तर बरोबर आपल्याला उलट सरळ पाहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बरोबर अशी शिलाई करून घ्यायची आहे. हे जे बॉर्डर आहे, बॉर्डरच्या ह्या साईडनं आपल्याला बरोबर अशी शिलाई करून घ्यायची. आता आपल्याला हा भाग ह्या साईडनं असं जोडून उलट्या साईडनं आपल्याला एक वेळा बरोबर पाहून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या भाग इथं जोडून आणि आपल्याला याच्यावर पण शिलाई करून घ्यायची आहे. आपल्याला हा भाग पलटवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून पण अशी हा भाग असा पलटवल्यानंतर हा भाग आपला शिलाईमध्ये अंदर असा फोल्ड होऊन जाणार. तर आपल्याला याच्या वरून अशी पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. आता ह्या पण बाईला आपण तशीच त्या बाईला फोल्ड केलेली आहे, तशीच ह्या पण बाईला आपल्याला फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला याच्यावरून दोनही भाग असे जोडले पाहिजे, कारण आपल्याला जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तर ब्लाऊज शिवल्याच्या नंतर जर आपण इथून शिलाई नाही केली तर कसे म्हणजे हे मागं पुढं होऊन जातात, किंवा शिलाईमध्ये जसं असं बीचमधून प्लेटा पण पडू शकतो. त्या कारणाने आपण पहिले अगोदर इथून शिलाई करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला शिवायच्या वेळेस म्हणजे त्रास नाही झाला पाहिजे, म्हणजे असं हाबडधोबड अशी शिलाई आल्या नाही पाहिजे, बरोबर असे प्लेट पडल्या नाही पाहिजे बीचमध्ये, याची काळजी घ्यायची. त्या काळजीसाठी आपल्याला अगोदरच इथून अशी सरळ शिलाई जर घेतली, आपण शिलाई करून घेतली तर आपल्याला एकदम अशी साधी शिलाई आपल्याला त्रास येणार नाही, म्हणजे त्रास नाही होणार जशी आपण शिलाई पूर्ण जर केली तर. तर आता आपल्याला काय करायचे, याच्यावरून पूर्ण अशी शिलाई करून घ्यायची. आता ह्या पण अस्तिंगला मी अशी पूर्ण शिलाई करून घेत आहे. आता दोनही साईडनं मी शिलाई करून घेतलेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही फोल्ड अशी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला दोनही भाग असे जोडून घ्यायचे आहेत. जे आपला हा मागं पुढं निघलेला भाग आहे तर हा आपल्याला काटून घ्यायचा आहे. दोनही बाई अशी सारख्या तयार झाल्या पाहिजे. तर बघा आपल्या सारख्या बाई तयार झालेल्या आहेत. तर बरोबर अर्धा इंच आपल्या इथं जाणार आहे. तर आपली बाई अशी तयार झालेली आहे. शोल्डर मध्ये आपल्या एवढा भाग आपला जाणार आहे. तर अशी डिझाईन किती मस्त अशी डिझाईन आलेली आहे अस्तींवर, आणि अशी आपली बाजू तयार झालेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ तर नक्की सांगा. आवडला तर सबस्क्राईब नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.